नमस्कार मंडळी, चला तर बनवूया आपण संक्रांती निमित्त तिळगुळ पट्टी। चला पॅनमध्ये शेंगदाणे टाकू आणि छान मंद गॅसवर लाल करून घेऊ। बघा किती छान झाले। आता भाजू तीळ पण मंद गॅसवरच भाजायचे। त्या पॅनमध्ये टाकू तूप, त्यामध्ये टाकू गूळ टाकून पतला करू। त्याच्यात थोडं पाणी टाकू जेणे की बुडाला लागणार नाही आणि छान पतला होईल। आता बघा पतला झाला। आता एक तारी झालेला आहे। त्यामध्ये तूप टाकू, तुपामुळे छान चमक आणि कलर येतो। आता आपण एक सोडा टाकू जेणे की ठिसूळ होईल। एका बाउलमध्ये आपण पाणी घेऊन त्यामध्ये ते टाकू। हा गोळा वितळला नाही तर म्हणजे पाक एक तारी तयार झालाय। बघा आता गोळा तयार होतो। आता आपण याला थोडं आणखी कडक होऊ देऊ की त्याने ठिसूळ आणि कडकपणा येईल। आता चला तर बाउल याच्यामध्ये शेंगदाणे टाकू, तिळामध्ये मिक्स करू आणि डो तयार करून घेऊ। त्यामध्ये टाकूया आता ही चाचणी आणि ती छान एकजीव करू, मिक्स करू। आता आपण ताटाला तूप लावून घेऊ आणि लाटण्याला तूप लावू। आपल्याला लाटायचे ते नंतर। बघा आता बॅटर काढून घेतलंय। ते थोडंसं गोल आकार देऊन चमच्याने असं छान थापून घेऊ आणि थंड झाल्यानंतर आपण आता याला लाटण्याने आकार देऊ। बघा आता लाटण्याने आकार दिला म्हणजे कुठे जाड पतली होणार नाही आणि किती छान चमकते। हे थोडं गरमच आपण काप करून घेऊ, थंड झाल्यास हे कापल्या जाणार नाही। बघा तर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि तीळ हे हाडे मजबूत करतात आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते। महिलांसाठी विशेष आहे। हार्मोन्स संतुलित करतात आणि मासिक पाळीचा त्रासही कमी होतो। चला तर आपली वडी खाण्यास तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।